मंडळी तुम्ही हे जे आता चित्रण बघता ना, आपण आहोत आता बोईसरच्या मुख्य रस्त्यावरती असं म्हणू शकता, कारण इथे आता म्हणजे मला वाटतं इकडे लेफ्ट साईडला स्टेशनचा परिसर आहे. पाऊससुद्धा थांबला आहे, पण हा इथे खूप गजबजलेला एरिया आहे. म्हणजे तुम्ही इथे बघत असाल बघा, न्यू ब्रिजवासी सेंटर हे जे दिसतं स्वीट मार्ट, आणि हे इकडे या साईडला जर बघितलं ना, हे बघा बिकानेर स्वीट अँड नमकीन मार्ट, जिथे यशवंत प्लाझा आहे. बघितलं तुम्ही, हे बिकानेर स्वीट अँड नमकीन कॉर्नर हा अतिशय खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही बघाल ना तर म्हणजे इथे खूप गर्दी असते बिकानेर स्वीट आणि नमकीन कॉर्नरमध्ये. तर मला वाटतं बोईसरमधले बहुसंख्य लोक इथे येत असतात आणि आपला जे काही त्यांना खाद्यपदार्थ खायचे असतात ते खात असतात. इकडे हे न्यू ब्रिजवासी सेंटर तुम्ही बघितलं असेल, न्यू ब्रिजवासी, आणि इकडे जनता स्वीट अँड ड्रायफ्रूट्स. बघा तुम्ही बघताय आणि मी नावं वाचतो आहे तर माफ करा मंडळी, कधी कधी तुमचं टी व्हीपासून जर दूर लक्ष गेलं असेल ना, तर मग हे तरी तुम्ही बघता. तर आजूबाजूला बघा ही बदाम शेक, हे जे टेम्पोवाले आहेत तुम्ही ठिकठिकाणी बघतच असतात, तसं इकडे हे पण आहे, तसं तुम्ही ठिकठिकाणी बघतात. आणि हे सुपले जे आहे त्याच्या बऱ्याचशा विविध शाखा तुम्ही बघत असाल. आपल्या पेस्ट्रीज वगैरे जर तुम्हाला खायचे असेल तर सुपलेमध्ये येतो. तर हा मंडळी आहे ना बोईसरमधला गजबजलेला परिसर असं तुम्ही म्हणू शकता, कारण इकडे स्टेशनवरून येणाऱ्या सगळ्या गाड्या वगैरे सगळ्या आपल्या विविध ठिकाणी जात असतात. बघा विविध गाड्या आहेत तिकडे, जर तुम्ही बघाल ना हे समजतच असेल तुम्हाला ब्रिजमध्ये. म्हणजे आणि अजून एक थोडा ड्रॉबॅक सांगतो मंडळी, म्हणजे काल इकडे जेव्हा जेवायला आलो होतो तर रेस्टॉरंट थोडे आम्हाला कमी दिसले. मात्र या साईडला पाठीमागे म्हणजे आपण आता ज्या दिशेने आपलं हॉटेल आहे त्या दिशेकडून रेस्टॉरंटची संख्या खूप जास्त होती. बघा ना, म्हणजे छोटी छोटी अशी चायनीजची रेस्टॉरंट आहेतच इकडे तुम्हाला. म्हणजे जेवणाची सुविधा सगळीकडेच आहे, असं काय म्हणू नका की इथे आम्हाला काय मिळणार नाही वगैरे. बघा तर हा तुम्ही बघाल, हे बघा या बसची सुद्धा सुविधा इकडे. म्हणजे जर तुम्ही बोईसरला आलात तर आपल्याला या सगळ्या एस टीतूनच प्रवास करावा लागतो, किंवा मग असे प्रायव्हेट बसेस वगैरे तुम्हाला मिळतील. बघा पाहताय ना कसं आहे वातावरण, गावाला आल्यासारखं वाटतं की नाही. हे बघा मंडळी, जरी मी असं म्हटलं की गावाला आल्यासारखं वाटते, पण परंतु सगळ्या सुखसुविधांनी नटलेलं शहर आहे. असं नाही की आपण कुठेही आपल्या मुंबई बाहेर जरी राहिलो तरी पण सगळ्या सुखसुविधा आपल्याला सगळीकडेच अशा मिळतात. तर हाच आहे तो परिसर, अत्यंत गजबजलेला परिसर आहे आज बोईसरचा जनता स्वीट आणि ड्रायफ्रूट्स. तुम्ही एखाद्या वेळेस कुठेतरी इकडे बाहेर फिरायला आलात तर हे असं लँडमार्क तुम्ही सांगू शकता की मी आलो इथे न्यू ब्रिजवासी स्वीट कॉर्नरच्या इथे किंवा जनता स्वीटच्या कॉर्नरच्या इथे. तर असं तुम्ही बघूच शकता. ठीक आहे, हे यशवंत प्लाझा, जसं मी तुम्हाला म्हटलं इथं बिकानेर स्वीट आहे, तसंच हे यशवंत प्लाझासुद्धा एक लँडमार्क आहे बघा. पाहता ना तुम्ही यशवंत प्लाझा. तर हे असं सगळं आपल्या बोईसर शहरामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. रिक्षा म्हणा किंवा टॅक्सीसुद्धा मी पाहिल्या होत्या, तुम्हाला दाखवतो टॅक्सी स्टँड. टॅक्सी स्टँडसुद्धा आहे, तुम्हाला विविध ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी आणि ट्रेनचीसुद्धा सुविधा उपलब्ध आहे. पुढे मला वाटतं रेल्वे स्थानक आहे, तुम्हाला मी दाखवतो रेल्वे स्थानक एक्झॅक्टली तिथं. हे का मंडळी, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, हे छोटे छोटे अशी रेस्टॉरंट इकडे तुम्हाला आढळतीलच. हे अंबिका फास्ट फूड भोजनालय म्हणा, थोडीशी गर्दी दिसते वडापावसाठी, खवय्यांची गर्दी आहे इथे तुम्ही बघताय ना. खवय्यांची गर्दी आहे इथे, म्हणजे वडापावसाठी इकडे सगळे आलेले. तर मी चाललो आहे मंडळी बोईसर स्टेशनच्या दिशेने. हे बघा अंबिका फास्ट फूड. सोबत राहा माझ्याबरोबर, माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला टूर दी कोकण महाराष्ट्र हा नवनिर्मित चॅनल. असे सोबत राहा माझ्याबरोबर. काय काय आहे बघा, मुंबईपासून धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं दूर असं आपण आपल्या गावामध्ये कसं एका मार्केट यार्डमध्ये जातो किंवा मार्केटमध्ये जातो म्हणा, किंवा चिपळूणची बाजारपेठ म्हणतो ना शृंगारात आहे, तसं आहे इकडे. बघा शिवनेरी बस, हे बघा ही चालल्या बघा बोईसर कोल्हापूर. तुम्ही बघताय ना बोईसर कोल्हापूर. मंडळी मी थोडासा आता व्हिडिओ इथे पॉज करतो, कारण हा तुम्ही बघाल तर स्टेशनचा परिसर आहे, हे लक्षात असेल तुमच्या. बोईसरकर मंडळी काय वाटतं तुम्हाला, तुम्ही याच रस्त्यावरून फेरफटका मारता ना, म्हणजे तुम्हाला काय खाद्यपदार्थ वगैरे हवे असतील किंवा काय काही खरेदी जसे की मोबाईल म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे, या सगळ्या इकडेच तुम्हाला मिळत असाव्यात. जर बोईसरकर मंडळी माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल, आणि तुम्ही मला सांगू शकता की हां अमित आम्ही इथेच येत असतो, इथेच याच दुकानातून मी काही गोष्ट खरेदी केली होती. बघा तुम्हाला आठवणींना उजाळा मिळतो काय, कारण हे सगळे जेव्हा आपण आपलेच परिसर आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा म्हणजे मला असं वाटतं अरे हां मी याच ठिकाणावरून जात असतो नेहमी. तर तसंच आहे.
आता आपण या स्टेशनच्या परिसरामधून जातो. थोडा गजबजलेला एरिया आहे कारण खूप गर्दी असते, तुम्हाला माहितीच आहे. आणि इकडे बोईसरला काही विशेष टायमिंगनुसार अशा आपल्या गाड्या निघतात, म्हणजे आपल्या मुंबई साईडला चर्चगेटला वगैरे जाण्यासाठी. सो त्या विशिष्ट टायमाला गर्दी होतच असते, हो ना मंडळी. बघा आजूबाजूला हे छोटे मोठे वेंडर आहेत आपल्या मालाची विक्री वगैरे करण्यासाठी सज्ज आहेत तिकडे. तर असं आहे बोईसर शहर. पाऊस पूर्णपणे बंद झाला आहे आणि नंतर पाऊस बंद झाल्यामुळे थोडी वाहनांची वर्दळ सुरू झाली की चला बाबा आता पाऊस थांबलेला आहे, चला बाहेर निघूया, ठीक आहे ना. बघताय ना तुम्ही, हा आहे स्टेशनचा परिसर आहे बघा, बोईसर स्थानक. मी तर कधी इकडे आलो नव्हतो, पण इथे हे जे तुम्ही गर्दी बघता ना ते बोईसर स्टेशन आहे बघा. बघा हे बोईसर स्टेशन आहे, जर तुम्ही बघाल सगळं बोईसर स्थानक आहे. बघा आपली थोडी गजबजलेली ठिकाणं असतात म्हणा आपल्या मुंबईची सगळी स्थानकं, पण इथे ट्रेनचं जे टाईम टेबल असतं ना त्यानुसार गर्दी होत असणार असं मला वाटतं आहे. कारण लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणा किंवा अजून काही लोकल गाड्या ज्या कशा असतात त्यांचं वेळापत्रक जसं त्यानुसार मग इकडे गर्दी होत असते. बोईसर बेकरी, डिजिवन सेंटर इकडे आहे. आणि हे आपला बघा, तुम्हाला जर असे उघड्यावरचे पदार्थ खायला आवडत असतील तर इकडे तुम्ही म्हणजे खाण्याचा आनंद घेऊ शकता. मी तसे कमीच खातो असे काही पदार्थ, जेवढं टाळता येईल मला तेवढं टाळत असतो. का हा मित्रांनो सल्ला समजू नका माझा की बाबा तू सांगणार आणि आम्ही काही खाणार वगैरे. तुम्हाला जेव्हा भूक वगैरे लागते तेव्हा आपण हे सगळं काही बघत नसतो. कुठेही उघड्यावरचे पदार्थ म्हणा किंवा पावसाळ्यातील काही असू दे, मग आपण खाण्यावर म्हणजे आपल्याला भूक लागते तेव्हा आपण सगळ्या गोष्टींवरती ताव मारतो. तर असा माझा हा सल्ला आहे असं समजू नका. बोईसर बेकरीचं पण चित्रण आहे इथे, मी तुम्हाला दाखवतो. बोईसर बेकरी जे दिसते तो बोईसर बेकरी जे तुम्हाला इथे दिसते ते मला वाटतं प्रसिद्ध असावे, कारण नावच आहे ना तसं की बाबा बोईसर बेकरी म्हणून आहे इथे. आपण यायचं इथे अशा पद्धतीनं भेटायचं. काय नाही असं जरा शूट करता चालू आहे, काय नाही व्हिडिओ. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना बोईसरचा जो तुम्हाला एक ठिकाण दाखवलंच रेल्वे स्थानकाचं, तर हे मुख्य ठिकाण आहे बघा बोईसर रेल्वे स्थानक. तुम्ही बघतच असाल बघा, कारण इथे याचं बोर्ड आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मला वाटतं हेच हाच मुख्य गेट असावा बोईसर स्थानकाचा. हे बघा बोईसरकर मंडळी, तुम्ही इथूनच ये जा करता, रोज अपडाऊन करता. मुंबईला जायचं असेल तुम्हाला म्हणा किंवा काही असेल तर इथूनच तुम्ही ये जा करत असता, हो की नाही. हाच आहे तो बोईसरचा परिसर, बोईसर रेल्वे स्थानकाचा परिसर मंडळी हाच आहे तो. हे बघा इथूनच तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटायला जाता ना की बाबा मुंबईला जायचं आहे मला, ट्रेन आहे सकाळची, तर हाच आहे तो परिसर. तुमच्या ओळखीचाच आहे, परंतु जे नॉन बोईसरकर आहेत तर त्यांच्यासाठी हे बोईसर स्थानक मंडळी तुमच्यासाठी. हे बघा तुम्ही बघत बोईसर स्थानक, हे आहे बोईसर स्थानक. कसं वाटतं मंडळी? हाच आहे तो बोईसर रेल्वे स्थानकाचा परिसर, तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर. मंडळी जेव्हा रेल्वे लाईन्स म्हणजे जेव्हा एखादी ट्रेनचं जे शेड्यूल टायमिंग असतं त्यावेळेला मात्र इथं बरीचशी गर्दी असत असेल, त्यात काही शंका नाही. कारण एवढी सगळी लोकं आपल्या बोईसरवरून आपल्या मुंबईच्या दिशेने जेव्हा जात असतात तर तेव्हा इथे गर्दी तर होतच असते, त्यात काही शंका नाही. बघा बोईसर वाईन सेंटर मंडळी मद्यप्रेमींसाठी एक विशिष्ट ठिकाण जिथे दारू मिळते, बरोबर ना. तर पावसाळ्यामध्ये तर याचा सगळा खप जास्तच होत असेल. तर हे आहे बघा मंडळी, मी गावामध्ये आल्याचा मला भास होतो आहे, कारण या सगळ्या गोष्टी ते जे मी बघतो आहे मुंबईला तर या सगळ्या गोष्टी नाही. बघा वन परिक्षेत्र अधिकारी बोईसरांचे कार्यालय हे पण इथे आहे, हे सही आहे. म्हणजे रात्रीचा फेरफटका मारल्याच्यानंतर बघा बोईसर अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला, बघताय ना. ही माझी पहिलीच वेळ आहे, म्हणजे मी कधी बोईसरला आलोच नव्हतो. आणि बोईसरला येण्याचं प्रमुख कारण म्हणजे तेच, आपण बीचेसला भेट दिली त्यातल्या त्यात, कारण आपल्याकडे वेळ तसा कमीच होता. पण एवढा मोठा प्रवास करून आपण रिमोट बीच कुठला तरी मला कॅप्चर करायचाच होता, त्यामुळे मी या बोईसरला भेट दिली आणि आपण नांदगाव बीचला जाऊन आलो होतो. बस हेच. आता हेच चित्रण आहे, आता मी ते चित्रण हे थांबवतो कारण हे तुम्ही बघू शकता हा बोईसर स्टेशनचा परिसर आहे. सो हा जर शेवटपर्यंत जर तुम्ही वरपर्यंत बघितलं तर असा हा रस्ता दिसतोय तुम्हाला, तर हेच आहे ते सगळं काय.
तर परत भेटूया आपण, म्हणजे तुम्हाला काही दुसऱ्या क्षणचित्रासहित मी आपल्या या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटतो. म्हणजे बोईसरमध्ये फेरफटका मारत असताना नाही बघा, हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण वाटतं मला, यश प्रक्षा हॉटेल. तुम्ही इथे येतात ना मंडळी खरेदीला, तर हेच आहे ते बघा, हेच ते दुकान आहे. आणि हा मला वाटतं छोटासा जो परिसर आहे इथे बघा, काही आपल्याला जुनं पश्चिम लावणाऱ्या वस्तू मला वाटतं या लेनमध्ये मिळत असावं. ते बोईसरकर म्हणजे इथेही तुम्ही खरेदी करत असाल यात काही शंका नाही आहे, हो ना. आजूबाजूला अशी छोटी मोठी दुकानं आहेत बघा, जिथे आपल्याला रेनी सीझन जॅकेटसुद्धा अवेलेबल आहे तिकडे. तर हे सगळं आपल्याला इथं मिळतं. तर मंडळी आपण आता परत आहे ना हॉटेलच्या दिशेने चाललेलं आहे. ते आजूबाजूला जर बघाल नाही काही विशेष शोरूम आहेत बघा, स्नेहांजली म्हणा किंवा हे ते इलेक्ट्रॉनिकचं शोरूम आहेत. तर आणि हा ब्लू जेन रेसिडेन्सीच्या लगतचा परिसर आहे. म्हणजे तुम्हाला जो मगाशी जो परिसर दाखवला होता तो स्टेशनच्या जवळ येईल होता. तर आपण आता अजूनही बोईसरमधील काही विशेष स्थळं असतील म्हणा किंवा विशेष ठिकाणं आहेत, तर तिकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. ते पावसामधलं पण चित्रीकरण तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगायचं. ग्रामीण रुग्णालय बोईसर बघा, अतिशय म्हणजे गावाला आलं तर भास होईल तुम्हाला जेव्हा तुम्ही या रस्त्यावरून फेरफटका माराल तेव्हा, होय की नाही, आहे की नाही तसं. बघा पावसाचा जोर पण वाढला आहे. पण उद्या निघतो आपल्या मुंबईच्या दिशेने. तो आज या ठिकाणामधील बरंचसं काही चित्रीकरण जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करून घेऊया. की रात्रीचा बोईसर किंवा पावसाळ्यातील बोईसर मंडई हे असं दिसतं बघा. तुम्ही या शहराला भेट दिलीच असेल, पण हे आमच्यासाठी नवीन आहे बघा. बोईसर शहर अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये दिसतं बघा. तर आता आपण जाऊया काही विशेष बोईसरमधील काही ठिकाणं असेल त्याचं चित्रीकरण करूया भर पावसामध्ये. कारण मला तुम्हाला हेच दाखवायचं की पावसामध्ये बोईसर कसं दिसतं. आता आपण आलं हे बघा, हेच ते हॉटेल आहे आमचं ब्लू जेन रेसिडेन्सी, तिथे आलेलं आहे. तर मध्ये सोबत राहा माझ्याबरोबर. माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल टूर दी कोकण महाराष्ट्र. सी यू मंडळी, बाय बाय.